अष्टविनायक म्हणजे काय? महडचा वरद विनायक, मोरगावचा मयुरेश्वर, रांजणगावचा महागणपती, पालीचा बल्लाळेश्वर, थेऊरचा चिंतामणी, लेण्याद्रीचा गिरिजात्मजा, ओझरचा विघ्नेश्वर, सिद्धटेकचा सिद्धिविनायक। बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती। आला रे भो गणपती बाप्पा मोरया। अजून एक नवीन गणपतीले आज जाणार अष्टविनायकापैकी पहिले नाश्ता झमकतो मिसळ पाव। चला झमकोला अर्बन नाश्ता अभी जाने का आगे। वातावरण पा कसं व्हायला, वा रे वा, पाणी बी पडून राहिलं। चला चाला भाऊ, मग एक नवीन दिवस, नवीन प्रवास आणि ॲज युजल एक नवीन ठिकाण। तुम्हाला तर माहिती आहे आपण याला अष्टविनायक यात्रेवर। आणि आजचा आपला गणपती आहे तो आहे रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यातल्या पाली या गावातला। आणि हे असं एकमेव मंदिर आहे जगातलं जे गणपतीच्या नावानं नाही तर गणपतीच्या भक्ताच्या नावानं ओळखल्या जाते। आणि तो गणपती म्हणजे पालीचा, हे मागे इकडून एंट्रन्स बल्लाळेश्वर पाली। चलो झालं बा दर्शन। मग जसं मी ना मगाशी म्हटलं होतं की हे एकमेव मंदिर आहे जे भक्ताच्या नावानं ओळखले जाते।
तर त्याची स्टोरी अशी आहे भाऊ की खूप वर्षा पहिले गणपतीचा एक भक्त होता बल्लाळ नावाचा. तो दिवस रात गणपतीची आरती करत जाय, पूजा पठण करत जाय. लोक म्हणत की वेळा हे लयच झालं तू, तरी तो काही ऐके नाही. एक दिवस काय केलं, लोकांनी त्याले झाडाले बांधून ठेवलं की यांना जास्त पूजा अर्चना केली नाही पाहिजे म्हणून. मग तठी काय झालं की तठी साक्षात गणेशजी अवतरले आणि मग त्याला वर दिला. आणि गणपतीने तिथं म्हटलं की हे बा लोक एवढं हे करू राहिले की नाही, मला ओळखच तुझ्या नावानं भेटेल. आणि त्याचं नाव होतं बल्लाळ, म्हणून हा झाला बल्लाळेश्वर गणपती. असं ते भक्ताची स्टोरी आहे. आणि या मंदिरात भाऊ एक मोठी घंटा आहे. म्हणजे त्याचं शूट काही करता नाही आलं, कधी काही कॅमेरा गिमेरा अलाउड नव्हता, पण ते पेशवाईनं आणलेली आहे असं म्हणतात. गणेश चतुर्थी, माघ शुद्ध चतुर्थी दणक्यात साजरी होते भाऊ अठी. काय आता प्रश्न येते की या पालीले पोचायचं कसं आहे की नाही. तर सोपी आहे. पुण्याहून हे जाते 110 किलोमीटर आणि मुंबईहून 120 किलोमीटर. आणि रेल्वे मार्गानं जर येणं असेल तर नागो ठाणे स्टेशन आहे किंवा रोहा ते जवळचं रेल्वे स्टेशन आहे. आणि मुंबई गोवा महामार्ग तो जवळ आहे तो. आणि भाऊ या पालीजवळ सुधागड किल्ला, वरंदा घाट आणि रायगड जिल्हा आहे. म्हणजे कोकण हे निसर्गरम्य ठिकाणही आहेत आजूबाजूला पायासारखे. चला भाऊ, आता वेळ झालेली आहे पुढच्या गणपतीच्या शूटिंगले. पण अपेक्षा आहे की हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर काय करावं लागते, लाईक करावं लागते, शेअर करावं लागते, सबस्क्राईब करावं लागते, कमेंट करावं लागते, चॅनलचं नाव लक्षात ठेवावं लागते वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. कारण ज्ञानेश्वर माऊलीनं म्हणेलच आहे ना हो, अवघे विश्वची माझे घर, आहे की नाही. गणपती बाप्पा मोरया.